जे विद्यार्थी नीट UG 2026 ची परीक्षा देऊन MBBS पूर्ण करण्याचं स्वप्न पाहत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। नॅशनल मेडिकल कमिशननी एक राजपत्र किंवा एक गॅजेट प्रकाशित केलेलं आहे। त्याच्यावर विद्यार्थ्यांच्या हरकती मागवलेल्या आहेत। नेमकं हे गॅजेट जे आहे MBBSच्या अकॅडमिक स्ट्रक्चरमध्ये बदल करण्यासंदर्भातले काही महत्त्वाचे नियम त्याच्यामध्ये दिलेले आहेत। कोणते बदल येणाऱ्या काळामध्ये होऊ घातलेले आहेत त्याविषयीचे एक अधिसूचना विद्यार्थ्यांपुढे NMCनी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर विद्यार्थी आणि पालकांच्या हरकती त्या ठिकाणी मागवलेल्या आहेत। हे जे काही गॅजेट आहे संपूर्ण हरकती मागवल्यानंतर फायनल त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होणार आहे। नेमके काय महत्त्वाचे बदल आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील। तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। NMCची ही ऑफिशियल वेबसाईट आहे। नॅशनल मेडिकल कमिटीची ही ऑफिशियल वेबसाईट आहे। नॅशनल मेडिकल कमिशन ही भारत सरकारची ऑथराइज्ड बॉडी आहे जी MBBS ॲडमिशन संदर्भात त्या ठिकाणी नियम आणि रेग्युलेशन त्या ठिकाणी बनवत असते। त्यांच्या वेबसाईटवर एक नोटीस आलेली आहे, एक राजपत्र त्यांनी विद्यार्थ्यांसमोर ठेवलेलं आहे, तसंच पालकांसमोर ठेवलेलं आहे। भारत का राजपत्र द गॅजेट ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग म्हणजेच NMC अधिसूचना, स्थानक चिकित्सा शिक्षा संशोधन विनियम 2026 अशा प्रकारचं त्याचं नाव त्यांनी दिलेलं आहे आणि याच्यावर विद्यार्थी आणि पालकांच्या हरकती मागवलेल्या आहेत। गॅजेट जे आहे 18 मे 2026 ला त्या ठिकाणी प्रकाशित झालेला आपण या ठिकाणी पाहू शकतो। नेमकं गॅजेटमध्ये काय काय सांगितलेलं आहे, कोणत्या गोष्टींमध्ये बदल होणार आहे, MBBSच्या बाबतीतल्या कुठल्या अशा 2 गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये बदल त्यांनी करायचं ठरवलेलं आहे। सूचना आणि हरकती मागवण्यासाठी अशा प्रकारचा एक प्रारूप त्यांनी दिलेला, एक ड्राफ्ट बनवून दिलेला आहे। याच फॉर्मॅटमध्ये सूचना आणि हरकती त्या ठिकाणी मागवलेल्या आहेत। संपूर्ण विषय अगोदर समजून घेऊयात, नंतर मग ही जी काही PDF आहे ही आपल्याला आमचे जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही PDF त्या ठिकाणी मिळणार आहे। NMCचा नवा प्रस्ताव, MBBS 10 वर्षात पूर्ण करणे बंधनकारक अशा प्रकारचा हा एक प्रस्ताव आहे। त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन सुधारणा नियम 2026 असं त्याला नाव दिलेलं आहे। एक सविस्तर आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत। तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं हे कट ऑफ मंत्र ॲप्लिकेशन आहे। याच्यामध्ये वेगवेगळे शासन निर्णय, त्याचबरोबर NMCचे निर्णय किंवा डेंटल काउन्सिल असेल, वेगवेगळ्या काउन्सिलचे वेगवेगळे GR नोटिसा तुम्हाला एकाच ठिकाणी आपल्या फ्री बुकलेट या टॅबमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। शासन निर्णय नावाचं फोल्डर आहे, त्याच्यामध्ये सगळे गॅजेट नियम, त्याचबरोबर ॲडमिशनसाठी उपयोगी पडणारे जे काही शासन निर्णय आहेत ते सुद्धा तुम्हाला एकाच ठिकाणी त्या ठिकाणी पाहायला मिळतील। त्याचबरोबर कॉलेजेसचे कट ऑफ सुद्धा तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील। महत्त्वाचे अपडेट, लेटेस्ट न्यूज या सेक्शनमध्ये आपण त्या ठिकाणी देणार आहोत। त्याचबरोबर 12 तास चॅट सपोर्ट विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। चॅट बॉक्स सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट करून त्या ठिकाणी दिवसभरात आमच्या काउन्सलर सोबत त्या ठिकाणी संपर्क करून तुमचे जे काही प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी मांडू शकता। यूट्यूब व्हिडिओ सिरीज, त्याचबरोबर माय कट ऑफ, तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज मिळू शकतं याचं प्रेडिक्शन सुद्धा आपण त्या ठिकाणी या ॲपमध्ये विद्यार्थ्यांना देत असतो। ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे। पुढे जाऊयात। नवीन नियमाचा मुख्य उद्देश, अभ्यासक्रम आणि इंटर्नशिप, वैद्यकीय पदवी म्हणजेच अंडर ग्रॅज्युएट घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा MBBS अभ्यासक्रम आणि 1 वर्षाची अनिवार्य इंटर्नशिप प्रवेश घेतल्यापासून 10 वर्षाच्या आत पूर्ण करणे आता बंधनकारक आहे। नवीन जो काही प्रस्ताव आहे त्यानुसार 10 वर्ष मुदत आहे, म्हणजेच विद्यार्थ्यांनी ज्या दिवसापासून ॲडमिशन घेतलेलं आहे त्या दिवसापासून विद्यार्थ्याचा 4.5 वर्ष क्लासरूम टीचिंग प्लस 1 वर्ष इंटर्नशिप हा संपूर्ण कोर्स पूर्ण करण्यासाठी 10 वर्षाची मुदत त्या ठिकाणी घालून दिलेली आहे। 10 वर्षाच्या आत विद्यार्थ्याला आपली जी काही डिग्री आहे ती पूर्ण करायची आहे। 10 वर्ष, तसं कोर्सचं ड्युरेशन 4.5 वर्ष प्लस 1 वर्ष 5.5 वर्ष आहे। परंतु विद्यार्थी मध्ये काही एक्झाममध्ये, युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये फेल झाला, इयर ड्रॉप झाले विद्यार्थ्याचे, ते सगळं धरून विद्यार्थ्याला 10 वर्षाच्या आत आपलं MBBS त्या ठिकाणी पूर्ण करावं लागेल। 10 वर्षाचं लिमिट जर विद्यार्थ्यांनी क्रॉस झालं तर त्या विद्यार्थ्याची MBBSची डिग्री त्या ठिकाणी रद्द करण्यात येते। अशा प्रकारची एक अधिसूचना, अशा प्रकारचा नियम जो आहे तो भारत सरकार बनवताना आपल्याला पाहायला मिळतं। संदर्भ 18 मे 2026 ची गॅजेट अधिसूचना
जुने आणि नवीन नियम एक तुलना, जुने नियम काय होते आणि आता काय बदल भारत सरकार त्याच्यामध्ये करतं ते थोडक्यात पाहूयात. पहिला आहे प्रथम वर्ष परीक्षा संधी. पूर्वीचा नियम GMER 2023चा जो काही नियम होता, जास्तीत जास्त विद्यार्थ्याला 4 अटेम्प्ट मिळायचे, म्हणजे फर्स्ट इयर कंप्लीट करायला विद्यार्थ्याला 4 अटेम्प्ट मिळायचे, 4 संधी मिळायची फर्स्ट इयर कंप्लीट करण्यासाठी. आता काय बदल केलेला आहे तर जास्तीत जास्त 4 संधीचीच अट कायम ठेवलेली आहे. म्हणजेच आता विद्यार्थ्याला आपलं फर्स्ट इयर ऍडमिशन घेतल्याच्या 4 अटेम्प्ट मध्ये, म्हणजे पहिल्या अटेम्प्ट मध्ये विद्यार्थी फेल झाला, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये फेल झाला, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये फेल झाला, चौथ्या अटेम्प्ट मध्ये फेल झाला, तर विद्यार्थ्याला MBBS मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. परंतु ह्या 4 अटेम्प्ट विद्यार्थ्यांना 4 संधी दिलेल्या आहेत पहिल्या वर्षी. ही 4 संधींमध्ये तुम्हाला तुमचं पहिलं वर्ष त्या ठिकाणी क्लिअर करायचं आहे आणि संपूर्ण कोर्स ड्युरेशन 10 वर्षाच्या आत त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. तर 4 वर्षाची जी काही अट आहे पहिल्या वर्षीसाठीची ती कायम ठेवण्यात आलेली आहे. संपूर्ण अभ्यासक्रम मुदत, म्हणजे पूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट करण्याची मुदत 2023च्या कायद्यानुसार प्रवेशापासून 9 वर्ष होती, ती आता 1 वर्ष विद्यार्थ्याला वाढवून मिळालेले आहे. प्रवेशापासून 10 वर्षापर्यंत इंटर्नशिपसह 10 वर्षाच्या आत विद्यार्थ्याला आपलं काय जे काही आहे MBBS ते पूर्ण करायचं आहे. अशा प्रकारचे हे नियम आहेत. प्रथम वर्ष संधी NMCचा नियम, 4 संधी पहिला वर्ष क्लिअर करण्यासाठी 4 अटेम्प्ट तुम्हाला मिळतील किंवा 4 संधी त्या ठिकाणी मिळतील. प्रथम वर्ष संधी संसदीय समितीने याच्या अगोदर सुद्धा काही सूचना NMCला केलेल्या होत्या, काही आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडलेलं होतं. त्याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपण याच्या अगोदर सुद्धा बनवलेला. तर संसदीय समिती, जी भारत सरकारची संसदीय समिती आहे, त्यांनी असा प्रस्ताव ठेवलेला होता की पहिला अटेम्प्ट जे आहे किंवा फर्स्ट इयर जे आहे साठी 6 अटेम्प्ट देण्यात यावे, अशा प्रकारची सूचना संसदीय समितीने केलेली होती. परंतु NMCने 4 अटेम्प्टचीच अट जी काय आहे ती कायम ठेवलेली आहे पहिल्या वर्षासाठी. दुसरं, एकूण मुदत, जुना नियम 2023चा 9 वर्षाच्या आत विद्यार्थ्याला MBBS त्या ठिकाणी कंप्लीट करण्याची त्या ठिकाणी मुदत होती, ती आता 1 वर्षाने वाढवलेली आहे. थोड्या प्रकारे रिलॅक्सेशन MBBSच्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. आता 10 वर्षाच्या आत विद्यार्थ्याला MBBS पूर्ण करावं लागणार आहे. संसदीय समितीने पहिल्या वर्षासाठी 6 प्रयत्नांची सूचना केली होती, परंतु 10 वर्षाच्या एकूण मर्यादेवर सहमती दर्शवली. त्यानुसार NMCने 10 वर्षाचा प्रस्ताव लागू केलेला आहे. हरकती आणि अधिसूचना गॅजेट पब्लिकली वेबसाईटवर अवेलेबल आहे. यामध्ये तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील की पहिल्या वर्षाचा 4 अटेम्प्टच्या ऐवजी 6 अटेम्प्ट द्यावेत, 10 वर्षाच्या ऐवजी 12 वर्षाची मुदत द्यावी किंवा 10 वर्षाच्या ऐवजी 8च वर्षाची मुदत द्यावी, असं जे काही तुमचं म्हणणं असेल ते तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता. गॅजेट प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांची मुदत आहे. हरकती आणि सूचना, याच्यावर पब्लिकच्या हरकती आणि सूचना त्या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. नियम अधिकृत राजपत्रात ऑफिशियल गॅजेट प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत सर्व संबंधित व्यक्ती किंवा संस्थांना त्यांच्या हरकती नोंदवता येतात. याच्यावर कोणी हरकत नोंदवू शकतो, स्टुडंट नोंदवू शकतो, पॅरेंट नोंदवू शकतो किंवा कुठली इंडिपेंडेंट व्यक्ती याच्यावर हरकती आधी सूचना त्या ठिकाणी देऊ शकतो. जर तुम्हाला असं वाटलं की पहिल्या वर्षी 4 अटेम्प्टची संधी आहे, 4 प्रयत्नांची संधी आहे, ती वाढवून 6 प्रयत्नांची करावी, 7 प्रयत्नांची करावी, असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही सूचना हरकतीमध्ये तुमचं मत नोंदवू शकता. किंवा 10 वर्षाची मुदत आहे, तुम्हाला असं वाटतं की 1 वर्ष वाढून मिळावा, 11 वर्षाची करावी, असं तुमचं मत असेल तरी तुम्ही सूचना हरकती त्या ठिकाणी नोंदवू शकता. तुमचं जे काही म्हणणं आहे या गॅजेट संदर्भात ते तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता. फक्त ईमेलद्वारे त्या ठिकाणी सूचना आणि हरकती घेणार आहेत. या सूचना फक्त आणि फक्त ही जो काही ईमेल ID आहे दिलेला आहे, ईमेल IDचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. या ईमेल IDवर तुम्हाला त्या ठिकाणी पाठवायचं आहे. इतर मार्ग अमान्य. कमिशनने स्पष्ट केले आहे की ईमेल व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने पोस्ट, कुरिअर इत्यादी पाठवलेल्या हरकती अजिबात स्वीकारल्या जाणार नाहीत. ईमेलद्वारेच तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या सूचना आणि हरकती मांडाव्या लागणार. याविषयी तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या काही म्हणणं असेल, तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहू शकता. तुमचं मत त्या ठिकाणी मांडू शकता. NMCच्या ऑफिशियल जो काही गॅजेट आहे तो आपला ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये शासन निर्णय हा जो काही फोल्डर केलेला आहे इथे फ्री बुकलेटच्या टॅबमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर तुम्ही ऑफिशियल NMCच्या वेबसाईटवर जरी गेलात तर पहिली जी काही नोटीस आहे ती ही सूचना आणि हरकती संदर्भातल्या गॅजेट संदर्भात आहे. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. सूचना हरकतीसाठी जो काही फॉर्मॅट मी अगोदर सांगितल्याप्रमाणे एक फॉर्मॅट दिलेला आहे, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमच्या सूचना आणि हरकती, फॉर्मॅट फॉर सिकिंग सजेशन अँड कमेंट्स
1 2 3 किती सूचना करायच्या तुम्ही करू शकता. याच्यामध्ये तुमचं नेम, ॲड्रेस, त्याच्यानंतर रिलिव्हंट सेक्शन इन द ड्राफ्ट नोटिफिकेशन विच कमेंट आर बिंग प्रोव्हाइडेड. कमेंट सजेशन, तुमचं काय सजेशन आहे त्याविषयी रॅशनल, आणि तुमचं काही रिमार्क असेल तर लिहून तुम्ही जो काही मेल आय डी दिलेला आहे त्या मेल आय डीवर तुम्ही त्या ठिकाणी पाठवू शकता. NMCचं गॅजेट जे आहे ओपन आहे, पब्लिक आहे. जे काही बदल होतात हे विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी परिणाम करणार आहे. ज्यांचं ॲडमिशन अगोदर झालेलं आहे किंवा जे आता ॲडमिशन घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी ही गोष्ट अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.